कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गुणी ग माझं बाळ ते. जा जा अगरबत्तीला. कुठून आणलीस ही? अरे शेजाऱ्यांनी त्यांच्या दाराला लावलेली ना ती आणली. मग ठीक आहे. हा. आई आशीर्वाद घेतो. जे जे फुकट ते ते पौष्टिक बाळा, जे जे फुकट ते ते पौष्टिक. बाबा कुठे आहेत? आता कुठे असणार आहे त्यावेळेस? दुधाची पिशवी चोरायला गेलेत ना. सकाळी दुधाची पिशवी आणि संध्याकाळी पुलपुडी चोरल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. अरे पण येवा ना, यायला हवे होते ते. राहिले कुठे? आई पिशवी चोरताना पकडलं तर नसलं त्यांना? पकडलं तर पकडलं रे. दुधाची पिशवी चोरणाऱ्यांना एवढं मारत नाही. आपण रोज रोज चोरणाऱ्याला मारतात. फुकटे बाबा, माझ्या नवऱ्याला 4-5 पोकळ बांबूचे फटके मिळू देत, पण खर्च उठू दे नको. अगं आई पोकळ बांबूचे फटके जास्त लागतात. अरे पण त्रास कमी होतो ना. हे बघ, गरम पाण्याने शेकलं ना 4-5 दिवस की बरं वाटतं. पण जर खर्चटलं ना तर हळद पटकी आली, 2 रुपयाचे बँडेज आले आणि 4-5 ठिकाणी जर खर्चटलं असेल तर केवढ्याला पटकी? केवढ्याला पडेल ते सगळं? मग आलो आले बाबा, आले बाबा, आलो 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 मी आलो. बाबा हा नवीन चप्पल? अरे आज संकष्टी होती ना, मग दर्शनाला गेलो देवळात, मग तिथूनच. मला पण नवीन शूज पाहिजे. हा? मला पण नवीन चपला पाहिजेत. दोघाला पण पाहिजे का? हा. ठीक आहे बाबा, ठीक आहे. संध्याकाळी आरती असते, तिथंच आता जाऊ आपण आणि चपलांचं शॉपिंग करूया. आता खुश. नक्की नक्की जाऊया. हे ऐका, देवासमोर दिवा लावायचा राहिलाय माझा. दिवा घेऊन ये शेजाऱ्यांकडनं. हं? दिवा लावला ना की आपण फुकटे बाबांची आरती करून घेऊ. हा हा हा. या दिवा आणला. वा 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 वा, कल्याण होईल तुझं, कल्याण. बाबा या कोपरचं त्या कोपर खेळण्याला कळणार नाही एवढा लपून आलोय. सांडपाडा करू नको. मुलुंडू नको जास्त, नाही तुझ्या कुर्ल्यावर फटके देईन. शिक बसा. का बसा रे दोघं पण. चला आरती करून आरती घेऊया. करून घेऊया. आणलंय ना. हा. चला, साखर पण आणली. काय साखर? साखर आणलीस तू? हा, कुठून आणली साखर? बाजारात आणली. काय आई, बाजारात साखर आणलीस तू विकत? काय वेळ लागलाय का? काही काय बोलताय? विकत आणेन का मी साखर? मग पाणी नव्हता, त्याची बायको होती, तिला बोलण्यात गुंतवलं आणि घेऊन आली साखर. ही बोलतात. मला वाटलं विकत आणलीस का काय. हा, विकत आणाल का? वेडी आहे मी. ठेवली तिकडे साखर. आरती करून घेऊया. आरती करून घेऊया. फुकटची खातो भाकर, वाटीभर घेतो साखर, याला कष्टाची नाही गोड, फुकटचं लागतं गोड. फुकट असेल तर होईल प्रकट, या विचारांचा गाभा. आमचे फुकटे बाबा, आमचे फुकटे बाबा, प्रिय फुकटे बाबा, डिअर फुकटे बाबा. फुकटे बाबा की जय. बाबा आपण बाबांच्या आश्रमात कधी जायचं? साखर ते मी. बाबांचा आश्रम? अरे बाबांना कुठला आलाय आश्रम? जे भक्त त्यांना घरी बोलवतात त्यांच्याच घरी राहतात ते. म्हणजे अगदी हाकलून देईपर्यंत त्याच घरात वास्तव्याला असतात. मान अपमानाच्या किती पलीकडे गेलेत ना बाबा. अरे ज्यांच्या नावातच फुकटे आहे त्यांना कसला आलाय मान अपमान? अरे जीवनावश्यक ऑक्सिजन हा जर फुकट मिळतो तर बाकी कशाला हवंय सगळं? या उदात्त हेतूसाठी ना त्यांनी त्यांचं जीवन फुकट घालवलंय. खरंय. या महागाईच्या काळात महसूल व्यवस्थापन, रेव्हेन्यू मॅनेजमेंट कसं करायचं याचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे आपले फुकटे बाबा. खरंय खरंय. बर चला, आता टाइमपास करत बसायला नको. पटपट पटपट आवरा, लग्नाला जायचं आहे आपल्याला. आणि हे बघा, ह्या आठवड्यात आपल्याला खूप धावपळ असणार आहे. बाबा एक मिनिट. हा लिहून लिहून घेतो मी. हा बरोबर लिहून घे. आपल्याला मंगळवारी बघ आपल्या शेजारच्या एरियात लग्न आहे. लिहिलं? ओके. शुक्रवार आणि रविवार आपली कोपऱ्यावरची शाळा आहे ना, हा तिथं लग्न आहे ते हॉलवर. हा. हो पण ते ओळखीचे नाहीयेत ना कोणी,
नाही म्हणजे पाकिट भरायला नको उगाच. अगं नाही ग, ओळखीचे कोण नाहीत. एक बंगाली लग्न आहे, उडी बाबा. एक युपी वाल्याचं लग्न आहे, हाय दैया. आणि एक ख्रिश्चन वेडिंग आहे. ओ इट्स लाईक दॅट. ओ बस 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 बस, एवढं करायची गरज नाही. डोळ्यांचं काय करशील सांग बरं. हा, इंग्रजी भाषा स्वतःला चले जाव म्हणत असं दिसतीये जाताना बघ. नाही तर काय. अगं आई, मागच्या वेळेस पंजाबी लग्नात गेलो होतो आपण. सगळे पंजाबी शांत बसले होते. तू एकटी फक्त पंजाबी दाखवण्यासाठी हरिप्पा बल्ल बल्ल करत होती. दुसऱ्या हरिप्पाला ओळखलं तर तू पंजाबी नाहीस म्हणून. ओळखणारच ना. अरे नाचत कशी होती बघितलं ना. खेळताना रंगबाई होळीचा होळीचा, खेळताना रंगबाई होळीचा होळीचा, फाट लाग कोणा माझ्या चोळीचा, फाट लाग कोणा माझ्या चोळीचा. बघितलं, वर फक्त बांगडा होता, बाकी सगळी लावणी. असू दे, माझी तेवढीच बसली. बरं बाबा, ते जाऊ द्या. आपल्या 3 दिवसाच्या जेवणाची सोय झाली आपली. आता हळद कुठे आहे ते शोधलं पाहिजेत, म्हणजे आपल्या नॉनव्हेजची पण सोय झाली. नाही ना, सोमवारी आणि गुरुवारी हळद येते. त्या दिवशी नॉनव्हेज अजिबात खायचं नाही. हे बघा, गुरुवारी आहे ना, आपण नेहमीप्रमाणे खिचडी खायला जाऊ भंडाऱ्याला. हे बघा, तसं काय नाही. काही जणांचं कार्य आहे, काही जणांचं श्राद्ध आहे, त्यामुळे आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. हो बाबा, हे बघा, काय? त्या खालच्या गलीतले सानप काका आहेत ना, हा. मागच्या वर्षी याच दिवशी त्यांचे बाबा वारले होते. बाई, अरे बाप रे, माझ्या कसं काही लक्षात आलं नाही ते. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ओके ओके ओके. मग त्यांना पटकन थोड्या वेळाने फोन कर. त्यांना खडसावून विचार की बाबा श्राद्ध घालणार आहे का नाही घालणार. घालणार असेल तर आपण रात्रीचं जेवण तिथंच करून येऊया. आणि जर घालणार असतील तर त्यांना म्हणाव गोडासाठी बासुंदी करा. बेस्ट. आता बोलत बसणार आहात का? चला जेवायला हो, निघूया. चला 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 लवकर, चला आवरा, चला लवकर. हो, चल. बाबा बाबा अ, नमस्कार सासरे बुवा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. या 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 या. आई बाबा ओ सासरे बुवा, आता कोण आलं बरं? आम्हाला आत घ्या, नंतर दरवाजाला. उलट झालंय. आत घ्या. अरे बाबा आई 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 आणि आई जावई बापू आले. आई मैं आई अरे, या 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 या. या, बसा 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 ना, बसा. अरे कसं आहेस जा पाणी आण जा. या बसा. आज का आलात? नाही, आज कसे काय आलात असं? ऍक्च्युली काय ते तुमच्या मुलीला आठवण येत होती ना तुमची. तुला जाऊन यावा. ये ग माझ्या अगं, आई अगं, आई आई ते काय ना, बरेच दिवस झालं आमचं येणं नाही झालं ना, म्हणून मला जाऊन यावा. हा काय 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 नाही काय नाही, काही सुद्धा नाही बोललो मी. पाणी पाणी प्या, पाणी प्या, पाणी प्या, पाणी प्या. घ्या घ्या पाणी पाणी घ्या. पाणी घ्या. पाणी घ्या, घ्या घ्या घ्या, पाणी घ्या. पाणी दे. भरपूर प्या, घेतो. पोट भरून प्या. फुकट आहे, संपवा सगळं संपवा. अहो काय बाबा, पाण्यानेच पोट भरताय का त्यांचं आता? बापाच्या मनातलं फक्त मुलीलाच कळतं बरं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.